नमस्कार मंडळी, बिराजदास रेसिपीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण आपल्या किचनमध्ये बनवत आहोत ब्रेड रोल। त्यासाठी लागणारे साहित्य आहे चीज, लिंबू, गाजर बारीक किसलेलं, कांदा, शिमला मिरची, कोथिंबीर आणि टोमॅटो आणि शिजवलेले बटाटे। चला तर मग ब्रेड रोल साठी लागणारा मसाला तयार करून घेऊया आपण। त्यासाठी एका कढईमध्ये मी तेल घेते। तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूया, शिमला मिरची, टोमॅटो, गाजर या सर्व भाज्या घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया। भाज्या व्यवस्थित परतून घ्यायचे। तुम्ही तुमच्या आपली नेहमी कंप्लेंट असते की माझा मुलगा किंवा मुलगी ही भाजी खात नाही, ती भाजी खात नाही, मम्मी मला ही भाजी नको। तेव्हा आपण अशा प्रकारे याच्यामध्ये भाज्या वापरून मुलांना पौष्टिक जीवनसत्व देऊ शकतो। तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्याही याच्यामध्ये मिक्स करू शकता। या सर्व भाज्या व्यवस्थित मऊ झालेल्या आहेत। याच्यामध्ये आता लाल मिरची पावडर घालून देऊया, थोडीशी हळद, पावभाजी मसाला, गरम मसाला, हे सर्व मसाले घातल्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचे आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। आता याच्यामध्ये उकडून घेतलेले व स्मॅश केलेले बटाटे आपण घालणार आहोत। हे छान असं परतून घ्यायचं। आता याच्यामध्ये चीज घालून घेऊया आणि कोथिंबीर। हा सर्व मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आणि मिक्स करून घ्यायचा। आपण पाहू शकतो की आपलं सारण तयार झालेलं आहे। तुम्हाला वाटत असेल माझ्या मुलांनी ही भाजी खावी किंवा स्पेसिफिक कोणती भाजी खावी असं वाटत असेल तर तुम्ही ती भाजी याच्यामध्ये मिक्स करू शकता। आता याच्यामध्ये लिंबू घालून देऊया। तर सर्वप्रथम आपण ब्रेड कट करून घेऊया। आता मी ब्रेड कट करून घेते चारी बाजूने। ब्रेडचे पोकळे कट करून घ्यायचे। अशा प्रकारे आपण सर्व ब्रेड कट करून घेणार आहोत। आता आपण स्टफिंग करून घेणार आहोत। त्यासाठी एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचे। आता हे कट केलेले ब्रेड याच्यामध्ये बुडवून घ्यायचे। यातील पाणी आता मी काढून घेते। तुम्ही बघू शकता पाणी काढल्यानंतर तुम्हाला हे ब्रेड असे दिसेल। आता याच्यामध्ये तयार केलेले सारण भरायचे आणि ते पॅक करून घ्यायचे।
अशा प्रकारे आपण रोल बनवून घेतलेला आहे आणि इतर सारणाचेही आपण रोल बनवून घेऊया। अशा प्रकारे आपण सर्व रोल तयार करून घेतले आहेत। ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत। त्यासाठी गॅसवरती एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवले। आपलं तेल व्यवस्थित गरम झालंय। आता त्याच्यामध्ये रोल सोडून घेऊया। रोल सर्व बाजूने व्यवस्थित तळून घ्यायचे। तुम्ही बघू शकता की रोलला आपल्या लालसर कलर आलेला आहे। आपण आता हे रोल एका डिश मध्ये सर्व करणार आहोत। तुम्ही बघू शकता आपले रोल किती क्रिस्पी बनले। रोल तुम्ही पुदिना चटणी आणि टोमॅटो सॉस सोबत सर्व करू शकता। अशा प्रकारे आपली हेल्दी व चिमुकल्यांना आवडणारी डिश तयार आहे। तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।